हॅलो. आजच्या डिस्कशन मध्ये आपण एक इंटरेस्टिंग कॉन्सेप्ट डिस्कस करणार आहोत आणि ते आहे कॉन्ग्रुएंट फिगर्स, म्हणजे दोन फिगर्स एकमेकांना एकरूप कधी असणार आहे असेल ते बघायचं आपल्याला. आता एकरूप फिगर्स आपल्याला ते बघायचंय, बरोबर. मी जाणार एकरूपता जी आहे, जे कॉन्ग्रुएन्स आहे ते आपण शिकलोय. 6वी पासून तुम्ही एकरूप ट्रायंगल्स, एकरूप त्रिकोण जे आहे ते तुम्ही शिकतात. ओके, ते कॉन्सेप्ट तुम्ही 6वी मधून शिकतात. 6वी, 7वी, 8वी, 9वी, 10वी मध्ये. आणि 10वी मध्ये आपण सिमिलॅरिटी ऑफ ट्रायंगल्स, म्हणजे समरूप जे त्रिकोण आहेत त्यांच्याबद्दल पण आपण शिकतो. आणि तेच आपल्याला शिकायचंय. पण ते समरूपता हे जे कॉन्सेप्ट आहे ते आपल्याला तेव्हा समजणार आहे जेव्हा आपण कॉन्सेप्ट ऑफ एकरूपता जे आहे, एकरूपता हे कॉन्सेप्ट म्हणजे कॉन्ग्रुएन्सचं जे कॉन्सेप्ट आहे ते बरोबर समजणं, तरच आपल्याला समरूपता समजणार आहे. म्हणजे त्यासाठी हे समजणे गरजेचं आहे. आता मी तुम्हाला विचारलं, दोन फिगर्स एकमेकांना एकरूप कधी असतात, म्हणजे कॉन्ग्रुएंट कधी असतात असं विचारलं तर, आणि समजा कोणालाही आपल्याला ते एक्सप्लेन करायचंय, म्हणजे एकदम साहजिक आपण ते कसं करू शकतो, एकदम सोपं. समजा आपण दोन सर्कल्स घेतले, तिकडे बघा दोन सर्कल घेतले. मी तुम्हाला विचारतोय, हे दोन्ही सर्कल्स एकमेकांना एकरूप आहे का? तुम्ही बघणार आणि सांगणार हो आहे ना, फक्त बघितले ते असं सांगू नाही शकत. आता आपल्याला हे खात्री करायचंय हे एकरूप आहे का. काय करायचं, चला एकाला उचलूया आणि त्याला दुसऱ्यावर ठेवूया. चला गेलं, एक्झॅक्टली फिट झालं की नाही. म्हणजे आपण सांगू शकतो की हे दोन्ही जे सर्कल्स आहेत ते एकमेकांना एकरूप आहे. आता हे एकरूप का का झाले एकरूप? आता मला सांगा, तुम्ही सांगणार हे सर्कल आहे, हे पण सर्कलच आहे, म्हणजे ओके, म्हणजे ते शेप सेम आहे, म्हणजे दोन्ही जे फिगर्स आहेत ते सेम शेप मधलं आहे, शेप सेम आहे. ओके, व्हेरी गुड. फक्त शेप सेम आहे म्हणून ते एकरूप झालेत का? नाही ना, अजून एक फॅक्टर आहे. काय ते बघा, मी ते तुम्हाला हिंट देतो. या सर्कल आहे, या सर्कलचं रेडियस असेल ना, सर्कल ड्रॉ करण्यासाठी सेंटर रेडियस, आणि मी तुम्हाला दिलं रेडियस दोघांचं 3 सेंटीमीटर आहे, म्हणजे दोघांचं साईज पण सेम आहे, त्यामुळे ते एक्झॅक्टली फिट झालेत नाही एकामध्ये. म्हणजे आपण काय सांगतोय, त्यांचं साईज ही सेम आहे. म्हणजे हे दोन्ही जे सर्कल्स आहेत ते एकमेकांना एकरूप आहे का? कारण त्यांचं शेप सेम आहे आणि साईज सेम आहे. सेम शेप सेम साईज म्हणजे कॉन्ग्रुएंट फिगर्स. तर आपल्याला कॉन्ग्रुएंट फिगर्स जे डेफिनेशन आहे ते समजलं. कॉन्ग्रुएंट फिगर्स आपण कशाला म्हणतो, जेव्हा फिगर्स जे आहे त्यांचं शेप सेम आहे आणि साईज पण सेम आहे, तेव्हा आपण म्हणतो की ते एकमेकांना कॉन्ग्रुएंट आहे. ओके, तर याच्यासाठी काय सिम्बल असतं का? ओके, सेम शेप साठी आपण मॅथमॅटिक्स मध्ये असं हे सिम्बल टाकतो, आणि सेम साईज साठी इक्वल आहे ना, म्हणजे इक्वल हे सिम्बल टाकतो. म्हणजे हे जे आता सिम्बल बनले ना, याला आपण म्हणतो कॉन्ग्रुएन्सचं सिम्बल आहे हे. व्हेरी गुड. म्हणजे हे आता आपल्याला समजलं, म्हणजे एकरूप जर दाखवायचं आहे हे दोन फिगर्स, म्हणजे आपण हे सिम्बल यूज करतो, सेम शेप सेम साईज, म्हणजे हे दोन्ही सर्कल्स एकमेकांना एकरूप आहे, म्हणजे आपण असं दाखवू शकतो. समजलं आता, म्हणजे आपल्याला कॉन्ग्रुएन्स काय असतं ते समजलं, एकरूपता काय असतं ते समजलं, आणि ते सिम्बल पण समजलं. पण आता आपण सर्कल घेतले, जाणार आपल्याला तर ट्रायंगल्स पाहिजे, त्यांच्याबद्दल डिस्कशन. पण त्याच्यानंतर एक अजून मी तुम्हाला दुसरा फिगर, चला आता काय दिलंय, स्क्वेअर दिलंय का? ओके, स्क्वेअर आहे का बघा. ओके, सगळे जे अँगल्स आहेत ते 90 डिग्री आहे. ओके, आणि साईड्स तुम्हाला व्हॅल्यूज नाही दिले पण आयडेंटिकल बघा ना, सगळीकडे सेम आहे, म्हणजे सगळे साईड सेम आहे, साईड सेम आहे आणि सगळे अँगल्स इक्वल आहेत, म्हणजे आपल्याला माहिती आहे हे स्क्वेअर आहे. ओके, आता मी सांगतोय हे स्क्वेअर आणि हे दुसरं स्क्वेअर हे एकमेकांना एकरूप आहे का बघायचंय. ओके, पहिल्यांदा बघूया, हे याला इकडे शिफ्ट करा. ओ, एक्झॅक्टली फिट झालं, व्हेरी गुड. म्हणजे आपल्याला माहिती आहे दोन्ही स्क्वेअर्स एकमेकांना एकरूप आहे. ओके, स्क्वेअर सांगितलं म्हणजे सेम शेप आहे. ओके, अँगल्स सेम, साईज कशामुळे, साईड्समुळे ना, आणि सगळे साईड जे आहे ते सेम एकाच लेंथचं असतं. पण तुम्हाला दिलेलं का लेंथ सेम आहे,
बघा ना, इकडे सिंगल मार्किंग आहे, इकडे पण सिंगल आहे, पण ते आयडेंटिकल मार्क्स टाकलेलं ना सेम टू सेम. म्हणजे मी दिलं होतं, जर हे 6 सेंटीमीटर म्हणजे हे पण 6 सेंटीमीटर, हे 8 सेंटीमीटर म्हणजे हे पण 8 सेंटीमीटर, म्हणजे हे दोन्ही स्क्वेअर्स एकमेकांना एकरूप आहेत, कॉन्ग्रुएंट आहेत. का? कारण त्याचा शेप पण सेम आहे आणि साईज पण सेम आहे. रिपोर्ट कॉन्फिडन्स आलं. आता दुसरं फिगर घेऊया. आता घेऊया 2 रेक्टँगल. ओके, रेक्टँगल बघा, सगळे अँगल्स 90 आहेत. रेक्टँगल म्हटलं तर फक्त एकच साइड सेम नसतं, लेंथ आणि ब्रेथ असतं. 2 फॅक्टर्स असतात, लेंथ आणि ब्रेथ. लेंथ ओके आणि ब्रेथ तुम्हाला वेगवेगळे दिले. ओके, आता हे जे आहे ते एकमेकांना एकरूप आहे का बघूया. चला उचलून घेऊया इकडे. ओ, एक्झॅक्टली फिट झालाय. म्हणजे आपल्याला माहित आहे हे दोन्ही रेक्टँगल्स एकमेकांना एकरूप आहे. ओके, एकरूप आहे कारण सेम शेप आहे. साईज सेम आहे का? साईज फक्त एका साईडनी नाही, स्क्वेअर मध्ये एक फॅक्टर होतं फक्त साईड. इकडे लेंथ आणि ब्रेथ आहे. लेंथ सेम दिलंय, ब्रेथ सेम दिलंय, म्हणजे हे एकरूप आहेत हे आपल्याला समजलं. म्हणजे आपण आता 3 वेगवेगळे फिगर्स घेतले, सर्कल घेतलंय, स्क्वेअर घेतलंय, रेक्टँगल घेतलंय. पण इंटरेस्टिंग काय आणि जे आपल्याला पाहिजे ते काय, ते आहे आपल्याला त्रिकोणामधलं एकरूप ते समजायचं. ओके, म्हणजे त्रिकोण घेऊया. ओके, आता मी तुम्हाला 2 त्रिकोण इकडे दिलेत बघा. इकडे बघा 1 डॅश आहे, इकडे 2 डॅश आहे, इकडे 3 डॅश आहे. म्हणजे काय? म्हणजे यांचं लेंथ सेम नाही, म्हणजे हे स्केलेन ट्रायंगल आहे. ओके ओके, तर आता मी तुम्हाला विचारतो, हे जे ट्रायंगल आहे हे ट्रायंगल या ट्रायंगलला एकरूप आहे का, कॉन्ग्रुएंट आहे का? सांगणार बघायला हवं, कारण इन्फॉर्मेशन तर मी काय दिलं नाही. चला आपण एक काम करूया, ते उचलूया याला आणि इकडे बस. ओ, एक्झॅक्टली फिट झालंय. म्हणजे आपल्याला माहित आहे हे दोन्ही ट्रायंगल्स एकमेकांना एकरूप आहे. आता एकरूप आहे म्हणजे कॉन्ग्रुएंट आहे म्हटलं तर ओके, लिहायचं आपल्याला. तर याला नाव देऊया, नाव देऊया ट्रायंगल एबीसी, याला देऊया पीक्यूआर. म्हणजे आपण आता काय बघितलं की ट्रायंगल एबीसी ट्रायंगल पीक्यूआर ला कॉन्ग्रुएंट आहे, स्टेटमेंट मध्ये लिहिलं, हे आपल्याला समजलं. ओके, आता काय होतं, हे दोन्ही ट्रायंगल्स एकमेकांना कॉन्ग्रुएंट आहे. आता आपण फायनलाइज केलं, प्रूफ घेतलं, ओव्हरलॅप झालेत, एक्झॅक्टली कोइन्साइड आहे. ओके, म्हणजे यांचा शेप सेम आहे, साईज शेप सेम आहे. ओके, आता सेम शेप आहे म्हणजे ट्रायंगलचा जे शेप आहे ते कोण डिफाईन करत आहे? कशामुळे ते शेप सेम असतं? का शेप कोण डिफाईन करतं? आता हे अँगल आहे, या अँगलचा अँगल मी जर बघितलं, मेजरमेंट आता चेंज केलं तर काय होतं? तुम्ही शेप सेम राहणार का नाही? शेप चेंज होणार ना. म्हणजे शेप डिफाईन होत आहे अँगल पासून, म्हणजे अँगल डिफाईन करते शेप. म्हणजे जर आपण सांगतोय, जर म्हणजे मी सांगतोय नक्कीच हे दोन्ही ट्रायंगल्स एकमेकांना कॉन्ग्रुएंट आहे, म्हणजे आपल्याला माहित आहे त्यांचा शेप सेम आहे. शेप सेम आहे म्हणजे अँगल सेम असतील ना. आता आपल्याला समजलं ना. ओके, म्हणजे अँगल सेम असतील म्हणजे मी आता अँगल बद्दल काय दिलं नाही. चला इकडे मार्किंग देतोय, तिन्ही अँगल्स वेगवेगळे आहेत. ओके, म्हणजे या ट्रायंगल मधलं जे अँगल ए आहे ते या ट्रायंगल मधल्या एका अँगलला इक्वल असणार आहे. कोणत्या? क्यू ला नाही ना, आर ला नाही ना, कशाला? पी ला. ओके, म्हणजे अँगल ए अँगल पी ला इक्वल आहे. ओके, पण का अँगल ए अँगल पी लाच इक्वल आहे? कारण आपण जेव्हा याला उचललं आणि याच्यावर ठेवलं, हे एकमेकांमध्ये एक्झॅक्टली कोइन्साइड झालं. तेव्हा जेव्हा अँगल ए ला अँगल पी वर, म्हणजे वर्टेक्स ए ला वर्टेक्स पी वर ठेवलं ना, तेव्हाच ना, म्हणजे हे मॅचिंग झालं. कधी? जर ए ला पी बरोबर मॅच केलं तेव्हाच. ओके, मॅचिंगला ना आपण मॅथमॅटिक्स मध्ये करस्पॉन्डन्स हे वर्ड यूज करतो. येऊया पण आता मॅचिंग लक्षात ठेवा, नंतर मी सांगतो. ओके, म्हणजे आपल्याला समजलं ओके अँगल ए अँगल पी ला इक्वल आहे. आता म्हणजे अँगल बी कशाला इक्वल असणार आहे? अँगल क्यू ला. व्हेरी गुड. आणि अँगल सी कशाला इक्वल असणार आहे? अँगल आर ला. व्हेरी गुड. म्हणजे आता आपल्याला हे तर समजलं की जेव्हा ही 2 ट्रायंगल्स एकमेकांना एकरूप असतात म्हणजे कॉन्ग्रुएंट असतात, तेव्हा अँगल ए म्हणजे इकडे मॅचिंग झालं, त्यामुळे आपल्याला हे समजलं जे मॅचिंग अँगल्स आहेत ते एकमेकांना इक्वल असतं. व्हेरी गुड, सुपर, हे समजलं.
म्हणजे सेम शेप आहे त्यामुळे अँगल्स इक्वल आहेत. ओके, पण साईज पण सेम आहे ना, सेम साईज पण आहे. आता साईज कशामुळे डिफाईन होत आहे? साईड्समुळे, साईड्सच्या लेंथमुळे. ओके, म्हणजे तुम्ही जाणार ओके साईडचे जे लेंथ आहे ते पण एकमेकांना सेम असणार आहे, इक्वल असणार आहे. पण कोणतं? ए बी जर आपण घेतलं, ए बी कशाला इक्वल असणार आहे? त्याचं मॅचिंग कोणतं होतं? पी क्यू, म्हणजे ए बी इक्वल टू पी क्यू. व्हेरी गुड. बीसी क्यू आर ला इक्वल आहे आणि एसी बी आर ला इक्वल आहे. व्हेरी गुड. म्हणजे आपल्याला हे समजलं आता, जेव्हा दोन ट्रायंगल्स त्रिकोण एकमेकांना एकरूप आहेत तेव्हा त्यांचे जे करस्पॉन्डिंग अँगल्स असतात ते एकमेकांना इक्वल असतात आणि जे ते करस्पॉन्डिंग साइड्स असतं, मॅचिंग साइड्स असतं ते एकमेकांना इक्वल असतं. व्हेरी गुड. हे अंडरस्टँडिंग आपल्याला. ओके, पण मी आता मॅचिंग कोणतेही साइड कोणत्याही साइडला इक्वल नसणार, कोणतंही अँगल कोणत्याही अँगलला इक्वल नसणार, फक्त मॅचिंग अँगल्स मॅचिंग साइड्स एकमेकांना इक्वल असतात. तर ही मॅचिंग म्हणजे कसं समजलं? जेव्हा आपण उचलून ठेवलं तेव्हा आपल्याला समजलं. ओके, आणि दुसरं म्हणजे एकदम सोप्या रीतीने सांगितलं, तुम्ही जेव्हा अँगल्स इक्वल होते ना, ए बी ला इक्वल आहे, बी क्यू ला इक्वल आहे, सी आर ला इक्वल आहे, हे बघितल्यावर आपल्याला मॅचिंग समजलं. पण म्हणजे वर्टेक्स अँगलचं इक्वॅलिटी जे आहे, कॉन्ग्रुएन्स जे आहे ते बघितल्यावर आपल्याला करस्पॉन्डन्स म्हणजे मॅचिंग वर्टेक्स पण समजतं. म्हणजे हे दोन्ही ट्रायंगल्स एकमेकांना, आपल्याला माहित आहे ते एकमेकांना कॉन्ग्रुएंट आहे, पण कधी ते समजून घेऊया. म्हणजे जर मी आता ए बरोबर क्यू ला मॅच केलं, आता इकडे ठेवलं, ओके, ए बरोबर क्यू, बी बरोबर पी आणि सी बरोबर आर, मॅच होतच नाही ना. म्हणजे ट्रायंगल्स आपल्याला माहित आहे हे दोन्ही ट्रायंगल्स एकमेकांना कॉन्ग्रुएंट आहेत, पण असं ठेवलं तर मॅच होतंय का? कोइन्साइड होतंय का? नाही. म्हणजे दोन ट्रायंगल्स एकमेकांना कॉन्ग्रुएंट असणार आहे, पण एका करस्पॉन्डन्ससाठी. म्हणजे ते करस्पॉन्डन्स महत्वाचं आहे. म्हणजे आपण जेव्हा लिहितो की हे दोन्ही ट्रायंगल्स एकमेकांना कॉन्ग्रुएंट आहेत, ते कॉन्ग्रुएंट आहे एका करस्पॉन्डन्सला. करस्पॉन्डन्सला म्हणजे वर्टायसेसच्या मॅचिंग साठी. कधी? जेव्हा ए पी बरोबर मॅच होत आहे, पी क्यू बरोबर मॅच होत आहे आणि सी आर बरोबर. आपण जेव्हा तेव्हा तसं ठेवलं तेव्हाच ते मॅच झालं. म्हणजे आपण सांगतोय हे एकमेकांना एकरूप आहे जर ए करस्पॉन्ड्स टू पी, बी करस्पॉन्ड्स टू क्यू, सी करस्पॉन्ड्स टू आर या फिगरमध्ये. म्हणजे हे जे आहे हे करस्पॉन्डन्स आहे, हे करस्पॉन्डन्सचं चिन्ह आहे आणि आपण लिहितो ए करस्पॉन्ड्स टू पी, बी करस्पॉन्ड्स टू क्यू, सी करस्पॉन्ड्स टू आर. वर्टायसेसचं करस्पॉन्डन्स म्हणजे दोन ट्रायंगल जेव्हा एकमेकांना एकरूप असतं त्यांचं जे वर्टायसेसचं करस्पॉन्डन्स असतं ते जाणणं गरजेचं आहे, खूप महत्वाचं आहे. ते जर इकडे तिकडे झालं म्हणजे कॉन्ग्रुएन्स झालं गेलं. ओके, समजलं? तर आता हे जे ट्रायंगल्स आहेत आपल्याला माहिती आहे दोन्ही ट्रायंगल्स एकमेकांना एकरूप आहेत, तेव्हा ए बी बरोबर करस्पॉन्ड होत आहे, बी क्यू बरोबर आणि सी आर बरोबर. आता हे दोन फिगर्स आहे, या फिगरला मी कोणतंही ओरिएंटेशन असं ठेवलं तरी चालेल, हे दोन्ही एकमेकांना कॉन्ग्रुएंट आहे, करस्पॉन्डिंग आपल्याला माहित आहे. ए पी बरोबर मॅच होत आहे, बी क्यू बरोबर सी आर. व्हेरी गुड. आता याला असं ठेवलं बरोबर, हे दोन फिगर असं दिलं तरी पण तुम्हाला माहित आहे ते एकमेकांना एकरूप आहे. असं ओरिएंटेशन तुम्हाला दिलं तरी पण तुम्हाला माहित आहे हे दोन फिगर्स एकमेकांना कॉन्ग्रुएंट आहे, एकरूप आहे, पण या करस्पॉन्डिंगसाठी. आणि जर आपल्याला हे माहित आहे, जे आपल्याला बघून फिगर मध्ये बघून इन्फॉर्मेशन मध्ये बघून आपल्याला समजायला हवं कोणतं करस्पॉन्डिंग्स आहे ते समजणं गरजेचं आहे. एकदा ते समजलं म्हणजे हे पूर्ण स्टेटमेंट असं लिहिण्याची गरज नाही, सोप्या रीतीने फक्त असं लिहू शकतो. हे झालं. म्हणजे जेव्हा आपण कॉन्ग्रुएन्सचं चिन्ह आहे ना, ते सिंबल ते लिहितो ना त्या दोन ट्रायंगल मध्ये, त्यांच्यामध्ये जेव्हा आपण हे सिंपल टाकतोय कॉन्ग्रुएन्सचं, तेव्हा आपण करस्पॉन्डन्स 1 to 1 करस्पॉन्डन्स जे आहे वाटायचं त्याप्रमाणे आपल्याला ट्रायंगलचं नाव लिहिणे गरजेचं आहे. म्हणजे आपण ट्रायंगल एबीसी कॉन्ग्रुएंट टू ट्रायंगल आर क्यू पी लिहू शकत नाही. मी जर या ट्रायंगलचं नाव एबीसी घेतलंय म्हणजे याचं करस्पॉन्डन्स प्रमाणे नाव लिहायला गरजेचं आहे, हवं आहे. दुसरं ट्रायंगलचं पी क्यू आरच लिहावं. ओके, पण या ट्रायंगलचं नाव जर मी ए सी बी लिहिलं तर याचं नाव काय येणार आहे? पी आर क्यू. म्हणजे जेव्हा आपण दोन ट्रायंगलच्या मध्ये
कॉन्ग्रुएंटचं चिन्ह टाकतो तेव्हा करस्पॉन्डन्स प्रमाणे नाव लिहिणे गरजेचं आहे. व्हेरी इम्पॉर्टंट. म्हणजे कॉन्ग्रुएन्स मध्ये करस्पॉन्डन्सचं मोठं रोल आहे. आणि एकदा हे दिलंय दोन ट्रायंगल्स कॉन्ग्रुएंट आहे सिम्पल बरोबर. म्हणजे याच्यातून आपल्याला माहिती आहे करस्पॉन्डन्स आठवण समजलं. मग फिगर पण बघायची गरज नाही. याच्यातून मी तुम्हाला सांगितलं ओके आता मला सांगा कोणते अँगल कोणत्या अँगलला इक्वल आहे, कोणते साईड कोणत्या साईडला इक्वल आहे. डायरेक्टली बोलू शकतो कारण आपल्याला माहिती आहे ए बी इक्वल टू पी क्यू. बघा ए बी इक्वल टू पी क्यू, बी सी इक्वल टू क्यू आर, ए सी फर्स्ट आणि थर्ड इक्वल टू पी आर. झालं. सेम अँगल ए अँगल पी ला इक्वल आहे, अँगल बी अँगल क्यू ला इक्वल आहे, अँगल सी इक्वल टू अँगल आर आहे. कारण ट्रायंगल्स कॉन्ग्रुएंट आहे ज्या लिहिलंय कॉन्ग्रुएंटच्या सिम्पल मध्ये म्हणजे करस्पॉन्डंट तेच आहे ना. म्हणजे आपल्याला समजलं काय जेव्हा दोन ट्रायंगल्स एकमेकांना एकरूप असतात तेव्हा होतं काय तिकडे सेम शेप म्हणजे करस्पॉन्डिंग अँगल्स इक्वल असतात, सेम साईज म्हणजे करस्पॉन्डिंग साईड्स इक्वल असतात. म्हणजे 6 एलिमेंट्स आहेत, 6 जोड्या आहेत, 6 जोड्या आहेत कशाचे करस्पॉन्डिंग एलिमेंट्सचे. एलिमेंट्स मध्ये काय आलं साईड्स आणि अँगल्स. तर 3 जोड्या आहेत करस्पॉन्डिंग अँगलचं आणि 3 जोड्या आहेत करस्पॉन्डिंग साईडचं. हे एकमेकांना इक्वल असणार आहे जेव्हा दोन ट्रायंगल्स कॉन्ग्रुएंट होतात. ते समजलं. तर मला सांगा ट्रायंगल्स कॉन्ग्रुएंट आहे म्हणजे हे एलिमेंट्स इक्वल आहेत म्हणजे कन्व्हर्स पण सेम झालं ना. म्हणजे जर हे 6 करस्पॉन्डिंग एलिमेंट्स जे आहेत यांच्या जोड्या जे आहेत ते जर एकमेकांना इक्वल आहे तर ट्रायंगल एकमेकांना काय होणार एकरूप होणार आहे, कॉन्ग्रुएंट होणार आहे. हे समजलं. येस. म्हणजे आपल्याला माहित आहे दोन ट्रायंगल्स एकमेकांना कॉन्ग्रुएंट कधी होतंय जेव्हा 3 जोड्या जे आहेत करस्पॉन्डिंग अँगलचं आणि 3 जोड्या जे आहेत करस्पॉन्डिंग साईडचं जे एकमेकांना इक्वल झालं म्हणजे आपल्याला माहिती आहे ट्रायंगल्स कॉन्ग्रुएंट असणार आहे. ओके व्हेरी गुड. आता हे समजलं. अजून एक गोष्ट आता आपण जे करस्पॉन्डन्स बद्दल बोलतो तुम्ही सांगणार ट्रायंगल्स मध्ये आपल्याला अँगलचं इन्फॉर्मेशन दिलंय कोणता अँगल कोणाला इक्वल आहे जर दिलंय तर त्याच्यातून आपल्याला करस्पॉन्डन्स शोधणं एकदम सोपं होतं. हे तुम्हाला समजलं. पण तुम्ही सांगणार जर समजा आम्हाला अँगल बद्दल काहीच इन्फॉर्मेशन दिलं नाही फक्त साईड्स बद्दल इन्फॉर्मेशन दिलं पण फक्त हेच दिलंय तर आपण तिकडून करस्पॉन्डन्स कसं शोधतात सांगू एकदम सोपं. समजा जर हेच इन्फॉर्मेशन दिलं फिगर मध्ये पण फक्त हेच दिलं याच्यातून मी सांगतो तुम्हाला करस्पॉन्डन्स कसं काढायचं. आता ए बी पी क्यू इक्वल आहे. ओके एका ट्रायंगलचं नाव माहित आहे ए बी सी आहे दुसऱ्या ट्रायंगलचं नाव पी क्यू आर म्हणजे त्यांचे वर्टाइसेस हे आपल्याला पहिल्यांदा माहित असेल. ओके आता हे इन्फॉर्मेशन ए बी इक्वल टू पी क्यू याच्यावर ए बी आहे. आता ए बीच्या समोरचं अँगल म्हणजे वर्टेक्स हे पण नाही समजलं तर एकदम सोपं सांगतो. ए बी आहे ट्रायंगलचं नाव काय ए बी सी आहे. ए बी झालं म्हणजे काय उरलंय ए आणि बी ला सोडून सी म्हणजे सी वर्टेक्स आणि इकडे काय पी क्यू आर आहे ट्रायंगलचं नाव पी क्यू झालं काय उरलंय आर म्हणजे सी आर ला करस्पॉन्ड करणार आहे. हे या इन्फॉर्मेशन मधून समजलं होत आहे. ओके व्हेरी गुड. म्हणजे एक पेअर ऑफ साईड दिलं त्याच्यातून एक करस्पॉन्डिंग समजलं अजून एक करस्पॉन्डिंग दुसऱ्यामधून समजलं. चला वर्टेक्स पीसी आहे म्हणजे काय उरलंय ए क्यू आर आहे म्हणजे काय उरलंय पी म्हणजे ए करस्पॉन्ड्स टू पी आणि जर आपल्याला 2 वर्टेक्सचं करस्पॉन्डन्स समजलं म्हणजे तिसरं समजलंच ना म्हणजे तिसरं काय त्यांची उरलं आहे तेच आहे. म्हणजे आता समजलं मी काय सांगितलं करस्पॉन्डन्स इम्पॉर्टंट आहे कसं करायचं ते पण समजलं ना. व्हेरी गुड. म्हणजे आता तुम्हाला एकरूपता त्रिकोणांचं हे समजलं ना आणि करस्पॉन्डन्स पण समजलं म्हणजे कॉन्सेप्ट एकदम स्ट्रॉंग झालाय. ओके आता हे कॉन्सेप्ट समजलंय म्हणजे एक छोटासा प्रश्न विचारतो. चला बघा तिकडे काय दिले तुम्हाला 2 ट्रायंगल्स कॉन्ग्रुएंट दिले. ट्रायंगल एलिमेंट कॉन्ग्रुएंट टू ट्रायंगल पी क्यू आर दिलं आहे गिवन आहे. ओके काय 2 प्रश्न विचारले. पहिला प्रश्न बघूया. तिकडे सांगितलं अँगल एन इज इक्वल टू 45 डिग्री अँगल एन इज इक्वल टू 55 डिग्री फाइंड अँगल क्यू. ओके आपल्याला अँगल क्यू फाइंड करायचं आणि आपल्याला माहिती आहे हे दोन्ही ट्रायंगल्स एकमेकांना एकरूप आहे कॉन्ग्रुएंट आहे. तर बघा क्यू म्हणजे इकडे आहे हे दोन्ही ट्रायंगल्स कॉन्ग्रुएंट आहे आणि मधोमध कॉन्ग्रुएंटचं सिम्बल टाकले म्हणजे करस्पॉन्डन्स इकडून आपल्याला समजलंय. म्हणजे अँगल क्यू कोणत्या अँगलला इक्वल आहे अँगल एम ला
म्हणजे जर आपल्याला अँगल एमचं मेजर माहित आहे म्हणजे अँगल क्यूचं मेजर सेम असणार आहे. पण अँगल एम आहे का नाही. या ट्रायंगल मध्ये आपल्याला एल दिले एन दिले. आता दोन अँगल्स दिले म्हणजे तिसरा आपण शोधू शकतो का. तुम्ही सांगणार हो कसं. अँगलचा प्रॉपर्टी ऑफ अ ट्रायंगल लिहा म्हणजे इन ट्रायंगल एल एम एन अँगल एल प्लस अँगल एम प्लस अँगल एन इज इक्वल टू 180 डिग्री. काय लिहिणार अँगलचा प्रॉपर्टी ऑफ अ ट्रायंगल. आता व्हॅल्यू सबस्टिट्यूट करा. आपल्याला अँगल एलचं माहित आहे किती आहे 45 डिग्री. अँगल एनचं माहित आहे किती आहे 55 डिग्री. म्हणजे एम फाईंड करू शकतो. या लिहिले 45 डिग्री प्लस अँगल एम प्लस 55 इज इक्वल टू 180. आता 45 प्लस 55 किती 100 म्हणजे काय आलं अँगल एम प्लस 100 इज इक्वल टू 180. म्हणजे अँगल एम काय आलं 180 मायनस 100 म्हणजे अँगल एम काय आलं 80 डिग्री झालं. आता अँगल एम 80 डिग्री आहे म्हणजे अँगल क्यू किती असणार आहे 80 डिग्री. पण हे का तुम्ही जर कारण ट्रायंगल्स कॉन्ग्रुएंट आहे म्हणजे करस्पॉन्डिंग अँगल्स इक्वल असणार आहे. म्हणजे ट्रायंगल्स कॉन्ग्रुएंट आहे तर आपण करस्पॉन्डिंग अँगल्सला इक्वल लिहू शकतो. म्हणजे इकडे सिंपल रिझन घ्यायचं करस्पॉन्डिंग अँगल्स ऑफ कॉन्ग्रुएंट ट्रायंगल. आणि हे लिहिण्याच्या ऐवजी आपण याला ऍब्रिव्हेट करून CACT असं लिहू शकतो. ओके. महाराष्ट्र स्टेट बोर्डच्या मुलांनो तुम्ही ऐकून घ्या. आपल्याला हे लिहावं लागतं म्हणजे पूर्ण लिहायची गरज आहे. म्हणजे ट्रायंगल्स कॉन्ग्रुएंट आहेत म्हणजे आपण हे अँगल्स इक्वल लिहिलं करस्पॉन्डिंग अँगल्स का. रिझन काय करस्पॉन्डिंग अँगल्स ऑफ कॉन्ग्रुएंट ट्रायंगल CACT. व्हेरी गुड. आता दुसरा प्रश्न बघा काय विचारलंय. PQ दिले 8 सेंटीमीटर LN दिले 11 सेंटीमीटर. फाइंड LM अँड PR. LM फाइंड करायचं. LM कशाला इक्वल आहे PQ ला. PQ दिले ना म्हणजे LM इज इक्वल टू PQ 8 सेंटीमीटर. ओके. आपल्याला PR फाइंड करायचंय. PR कशाला इक्वल आहे LN ला. LN दिले म्हणजे आपण लिहू शकतो LN इज इक्वल टू PR इज इक्वल टू 11 सेंटीमीटर. ट्रायंगल्स कॉन्ग्रुएंट आहे करस्पॉन्डिंग साइड्स आपण इक्वल लिहिलं म्हणजे रिझन काय लिहायचं माहित आहे करस्पॉन्डिंग साइड्स ऑफ कॉन्ग्रुएंट ट्रायंगल. बट आपण याला ऍब्रिव्हेट करून काय लिहू शकतो CACT. सुपर्ब. आता समज एकदम जपवत आहे हेच सांगतो. जेव्हा आपल्याला कॉन्सेप्ट एकदम डीप मध्ये समजतं तर आपण कोणताही प्रश्न दिला तर आपण सोडवू शकतो कारण आपल्याला ते का होतंय ते समजतंय. आणि असं शिकणे गरजेचं आहे. तुम्हाला हे आवडलं समजलं एकदम लक्षात आलं ना एक रुपता म्हणजे व्हिडिओला लाईक करा. आणि हे समजणे गरजेचं होतं कारण हे समजलं तरच आपल्याला समरूपता जी आहे त्रिकोणांचं ते समजणार आहे. आणि ते आपण पुढच्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये डिस्कस करणार आहोत. तर हे जे आहे कॉन्ग्रुएन्स हे व्हिडिओ बघून घ्या समजून घ्या चांगल्यापैकी आणि तुमच्या मित्रांबरोबर पण शेअर करा म्हणजे त्यांना पण ते समरूपता समजणे एकदम इझी होणार आहे. आणि मी तुम्हाला भेटणार आहे पुढच्या व्हिडिओमध्ये समरूपता बरोबर म्हणजे सिमिलॅरिटी ऑफ ट्रायंगल्स बरोबर. आणि तोपर्यंत शिकत राहा स्माइल करत राहा शेअर करत राहा.